ओके, गुड मॉर्निंग गाईज अँड स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे आपण चाललो आहे ऑफिसला. सो काल ॲक्च्युली माझ्या डायरेक्टरचा कॉल आला होता मला रिगार्डिंग माय लास्ट डेट. मी एक सांगितली आहे लास्ट डेट आणि मी तेव्हाच निघून जाणार आहे. मी त्यापुढं अजिबात एंटरटेन करत बसणार नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुझ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत जो नवीन येईल त्याला देऊन टाक आणि यू कॅन लिव्ह. आय सेड ओके, बट तो माणूस आहे कुठं? अजून हायरिंग चालू आहे. आता मी त्यांची हायरिंग होती आहे, त्यांना मनासारखा माणूस मिळेल तोपर्यंत नाही थांबू शकत. मला पण माझे पुढच्या काही हे आहेत. मला ॲक्च्युली या वीकलाच निघायचं होतं, या वीकलाच लास्ट डेट करून निघायचं होतं. बट काळांतराने ते होत नाही आहे पॉसिबल. बघूया. तर मी त्यांना सजेस्ट केलं की सर ॲटलिस्ट माझं जरी लास्ट डेट लवकर ठेवा, म्हणजे मी निघून जाईल आणि तुम्हाला जो काही सपोर्ट हवा आहे तो मी करेन तुम्हाला. कारण माझा वर्किंग आवर्स जर 3 PM पासून स्टार्ट होतो, सो मला अख्खा अर्धा दिवस तर रिकामा आहे. तर त्यात मी थोडंफार काय 1-2 तासाचं ट्रेनिंग असेल ते देईन जेव्हा नवीन एम्प्लॉई असेल त्याला. तर त्यांचं लाईक म्हणणं आहे की मयुरेश हे काय म्हणजे हे इतक्या दिवस, आणि त्यांना असं बोललो मी की मग तेवढ्या दिवसाचा माझा द्यायचा सॅलरी पण वाचेल ना. जो काय बनत असेल 4,000 ते 5,000 जे काय होत आहेत ते वाचतील तुमचे. तर ते तेव्हा म्हणत आहेत की अरे मयुरेशचे दिवसाचा सॅलरी वाचेल वगैरे, हे किती छोटी गोष्ट आहे आणि जय हनुमान, त्यात काय पडून राहायचं आहे म्हणजे. आय वॉज लाईक, हे जर छोटी गोष्ट आहे तर मग इनिशियली जर तुम्ही माझा सॅलरी रेस करून दिला असता तर मी बाहेर झक मारलीच नसते ना. म्हणजे मी बाहेर इंटरव्ह्यू दिलेच नसते आणि मी इथंच असलो असतो आणि तुमच्यावर ही वेळ आलीच नसते. जसे एम्प्लॉईज खूप आहेत मार्केटमध्ये, तसे एक स्किल्ड एम्प्लॉयर्स पण खूप मिळतात मार्केटमध्ये. जेव्हा तुम्ही स्किल्ड असता विथ एक्सपिरियन्स, तेव्हा बरोबर लोकांना तुमची व्हॅल्यू असते आणि ते तुम्हाला एक लाईक क्रेझी ऑफर करतात, क्रेझी मनी ऑफर करू शकतात. बाकी माझे मॅनेजमेंट टीम वगैरे खूप चांगली आहे, जी ऑन रोल टीम आहे ती. सर बी लाईक भाई मयुरेश तुला खूप चांगला हाईक मिळाला आहे, लाईक तू आत्ता ज्या सॅलरीवर जाशील त्या सॅलरीवर यायला मला 10 वर्ष काम केल्यावर मिळाली. अर्थात तो काळ वेगळा होता वगैरे वगैरे, बट स्टील स्लो मोशन. कसली काढली मी गाडी. ट्रकवाला गाणं असे करतोय. हा ट्रकवाला मला आईच्या गाडीला लावलंय बहीण. सावकाश काय काही नाही. सावकाश तू पण सावकाश जा. सगळ्यांनी सावकाश जा. काही नाही, कोणाला काही नाही. असला हिरो. ऑफिसमध्ये एक किस्सा झाला आहे आता मध्ये रिसेंटली. जर तुम्हाला माहिती असेल, पुण्यात शंकर महाराजांच्या नावाखाली म्हणजे एक बेसिकली ते काय म्हणतात त्याला, एका माणसाने साधू बनून एक अमेरिकन NRI माणसाला बेसिकली गंडवलं की माझ्या अंगात शंकर महाराज येतात वगैरे, आणि ते सांगून त्याने त्यांच्याकडून बरेच पैसे वगैरे काढले आणि एक फसवणूक केली बेसिकली. तर त्याच्यावरनं विषय चालू होता. आमचे सर ते सांगत होते की असं झालं, इथं बालाजीनगरचीच गोष्ट आहे. एका बाईनी की माझ्या अंगात शंकर महाराज येतात वगैरे सांगून एका जोडप्याची म्हणजे जे NRI होतं त्याची फसवणूक केली आणि बरेचसे पैसे उकळले नाही त्यांच्याकडून, असं तसं. तर त्यावरून विषय निघाला की एक तर हे भोळे ते साधू, म्हणजे हे साधू नाही म्हणणार त्याला, हे बाबा लोक म्हणूया आपण बेसिकली, त्यांच्या बाबा लोकांबद्दल विषय निघाला की हे लोक अशीच फसवणूक करतात वगैरे, पैसे उकळतात आणि हे पैशासाठी असं वगैरे. मग बरेचसे आश्रम यांचे संदर्भ निघाले की ते काय वगैरे वगैरे वगैरे. आणि मग आमचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत, व्हेरी सिनियर, म्हणजे जवळ 50 ते 60 एज असेल, त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला की जेव्हा मी अनमॅरिड होतो आणि यंग होतो आणि पुण्यात मी एकटाच राहायचो, तर तेव्हा ते काहीतरी मनशक्ती वगैरे अशा नावाने करायचे. एक आश्रम होतं त्यांचं आणि ते लोणावळ्यात होतं आश्रम, आणि त्यांचे कोणतरी बाबा होते, मला नाव नाही आठवत आता.
तर ते त्यांचंच होतं बेसिकली ते. तर त्या बाबांचा असा विषय होता की त्यांनी मंत्रालयातनं सुसाईड करून म्हणजे जीव दिला होता बेसिकली मंत्रालयात. तर त्या गोष्टीला ते सूर्य समाधी वगैरे असं काहीतरी म्हणायचे. हां, आणि हे लोक असं ध्यान वगैरे करायचे, मेणबत्ती वगैरे लावून, आणि ती त्यांची प्रॅक्टिस होती. आणि त्यांना म्हणजे ते तेव्हाचं सांगत होते त्यांचं. आणि मी बसायचो रोज ध्यान करत, नाही का, घरात मेणबत्ती लावायचं, मेणबत्तीसमोर असं मेडिटेट वगैरे करत बसायचो. आय वॉज लाईक अच्छा ठीक आहे. आणि मग नंतर मग त्यांचे कोणतरी मित्र आहेत जे पॉलिटिशियन आहे सोलापूरचेच, त्यांनीच त्यांना म्हणजे त्यांच्यावर ते डिस्कस करत होते की ते पहिलं त्यांनी विचारलं की तू पुण्यात राहतो का, सरांना आमच्या, की तू पुण्यात राहतो का. सर बी लाईक हो मी पुण्यात राहतो, इथे राहतो, विकेंडला वगैरे मी लोणावळ्यात जातो मनशक्तीचं हे करायला. आणि मग त्या बाबाचा विषय निघाला, अच्छा मनशक्ती म्हणजे ते त्या बाबाचं का, ज्याने ह्या मंत्रालयानं सुसाईड केलं उडीमीर, हो नाही. आणि सर बी लाईक नो ते तर सूर्यसमाधी घेतली होती बाबांनी. अच्छा गा. नंतर त्यांचे काय म्हणतात त्याला डोळे उघडले आणि त्यांना ते कळलं की ते आश्रम आणि स्वतःच मेंटल ह्याच्यात होते ते बाबा वगैरे काही. त्यातूनच ऑब्वियसली त्यांनी सुसाईड केलं ना मंत्रालयानं. काही मागणी पूर्ण नसेल झाल्या, त्यांना काही ब्लॅकमेल केलं असेल, टॉर्चर केलं असेल, एक्सेट्रा जे काय असेल ते. एक माणूस जो आपल्याला मेंटल हे म्हणजे आपल्याला आपली स्पिरिच्युअल जर्नी डिफाईन करते किंवा आपली मेंटल हेल्थ जी असते ती बेटर करण्याचं आश्वासन देतो आहे, आणि त्याच्यामुळे आपण एकाकडे जातो आहे. त्याची स्वतःचीच मेंटल हेल्थ हल्ली आहे, आणि त्यामुळेच ऑब्व्हियसली त्यांनी सुसाईड केलं. असं मी कोणाच्या मेंटल हेल्थवर जोक नाही करत आहे. आय एम जस्ट सेईंग की त्यांना काय वाटलं, त्यांनी काय एक्सपिरियन्स. मग म्हणे तेव्हापासून भाई त्या मेणबत्त्या फेकून दिले, आणि मी काय थांबलो म्हणायचं ते सगळं करायचं. आणि मग तेव्हापासून बिलकुल म्हणे कुठलं आश्रम नाही, काय नाही. काय थोडं डिस्टर्ब वगैरे वाटलं तर थोडं मेडिटेट वगैरे करतो घरीच, पण असलं काय नाही की कोणाच्या बाबाच्या हे लागून त्यांचे मंत्र म्हणत बसलो आहे किंवा आश्रमात जाऊन बसलो आहे. आज नाही टाकली खड्ड्यात. आमच्या मॅनेजर साहेबांचा काय सीन आहे मला कळत नाही. मला आज लवकर सोडलं आहे. म्हणजे 8 वाजलेत, 8:30 ऑलमोस्ट. लवकर नाही जसं, पण अजून 4 गाड्या येणार आहेत. सो ते लोक 12पर्यंत थांबणार आहेत मोस्ट प्रॉबॅबली. माझा नोटीस पिरियड आहे, तर मला बोलले जा तू कशाला थांबतोस, उद्या सकाळी फक्त येताना ते ऑफिसमध्ये बिल्स आहे. आय वाज लाईक ओके वाय नॉट. मला ते 6:30 वाजताच बोलले होते की तू जा घरी, तू कशाला थांबतोस. मी म्हणलं ठीक आहे, सगळे थांबतात तर थांबतो. आता 8:30ला परत कॉल आला त्यांचा की बघ मयुरेश अजून वेळ लागतोय, जा तू पुढे. आता मी वैतागलो होतो. ऑब्वियसली आय सेड येस सर, निघतो मी. काय होतं हे काय करतोय मायरे तू. पण ते थांबलं, मी काय त्याला पास थोडी दिला असता, तो गेला असता तरी चालला असतं. तुमच्यात मी या खड्ड्याबिड्ड्यात असं टाकतो जसं काय माझ्याकडे कुठली एक्सपल्स किंवा हिमालयनच आहे. माझी गाडी पण म्हणायचं बाळा काय करतोय बाळा. सिटी ट्रॅफिकमध्ये कुठली आली फॉर्च्युनर. माझा पांढरा लाईटवाला आला ना, माझा गेमच संपतो. दिसतच नाही पुढचं. आता हे येल्लोज आहेत, त्यांना आय कॅन ट्रॅक. पांढरा आला की शक्तीच संपते माझ्या. आता इथं टाकणार आहे मी, काही होते. कोल्हा साहेब आईच्या गावात दिसलाच नाही स्पीड ब्रेकर.